नमस्कार. आज आपण एका अशा विषयावर बोलणार आहोत जो शेतीचं चित्र पूर्णपणे बदलून टाकत आहे. पारंपरिक अनुभवावर आधारित शेती आता मागे पडून माहिती आधारित व्यवस्थापनाकडे वळतीये आणि या बदलाच्या केंद्रस्थानी आहे डेटा विश्लेषण. विचार करा की आपल्या शेतच आपल्याशी बोलतंय. ते सांगतंय की त्याला कुठे पाणी हवंय, कुठे खत कमी पडतंय. ही आता केवळ कल्पना राहिलेली नाहीये, तर हेच अचूक शेतीचं भविष्य आहे, जिथे प्रत्येक निर्णय हा डेटावर आधारलेला असेल. 600हून अधिक. हो, अगदी बरोबर. आज आधुनिक शेतात प्रत्येक हेक्टरमध्ये 600 पेक्षा जास्त डेटा पॉइंट्स गोळा केले जातात. म्हणजे जमिनीतील ओलाव्यापासून ते पिकांच्या वाढीपर्यंतची प्रत्येक लहान-सहान गोष्ट आता मोजली जाते. यावरून लक्षात येतंय की किती प्रचंड प्रमाणात माहिती तयार होते. आणि हाच तर खरा मुद्दा आहे, नाही का? इतका सगळा डेटा गोळा तर होतोय, पण तो नुसता पडून असेल तर त्याचा काय उपयोग? या माहितीच्या महासागरातून कामाची गोष्ट बाहेर काढणं हेच सगळ्यात मोठं आव्हान आहे. तर मग या समस्येला आपण डेटाचा महापूर म्हणू शकतो. सेन्सर्स, ड्रोन्स, हार्वेस्टर्स सगळीकडून सतत डेटाचा प्रवाह सुरू आहे. पण मग या महापुरातून आपल्याला मार्ग कसा काढता येईल? चला, याच प्रश्नाचं उत्तर शोधूया. एक गोष्ट लक्षात घ्यायला हवी. हा जो सगळा डेटा गोळा होतोय ना, तो फक्त अर्धी कहाणी सांगतो. म्हणजे त्याचा नेमका परिणाम काय झाला हे आपल्याला थेट कापणीच्या वेळेच कळतं. त्यामुळे त्या कच्च्या डेटाचा लगेचच काही उपयोग करणं खूप अवघड होऊन बसतं. आणि इथेच येतो सगळ्यात महत्त्वाचा भाग, तो म्हणजे डेटा विश्लेषणाचा पूल. हा पूल डेटा गोळा करणे आणि त्यावर आधारित प्रत्यक्ष कृती करणे या दोन किनाऱ्यांना जोडतो. पाहूया तरी हा पूल नक्की काम करतो कसा. डेटा विश्लेषण हा शब्द थोडा जड वाटू शकतो, पण सोप्या भाषेत सांगायचं झालं तर हे म्हणजे डेटाचं भाषांतर करण्यासारखं आहे. हे त्या क्लिष्ट माहितीला अशा सोप्या आदेशांमध्ये बदलतं जे शेतकरी आणि त्यांची उपकरणे सहज समजू शकतील. हे चित्र बघा, किती छान पद्धतीने ही प्रक्रिया दाखवली आहे. एका बाजूला सेन्सर्स, सॅटेलाइट्स आणि हवामान केंद्रांकडून आलेला सगळा डेटा आहे. त्यावर प्रक्रिया करून आणि मशीन लर्निंग वापरून खतांचे नियोजन किंवा सिंचनाचं वेळापत्रक यांसारखे ठोस निर्णय घेतले जातात. आणि याचा शेवटचा परिणाम अर्थातच वाढलेलं उत्पन्न, कमी झालेला खर्च आणि पर्यावरणाची काळजी घेणारी शेती. चला तर मग या प्रक्रियेत अजून थोडे खोलवर जाऊया आणि टप्प्याटप्प्याने समजून घेऊया की हा कच्चा डेटा शेवटी शेतात वापरण्यायोग्य कसा बनतो. ही प्रक्रिया साधारणपणे 4 मुख्य टप्प्यांमध्ये होते. पहिली पायरी म्हणजे डेटा संकलन, जिथे वेगवेगळ्या ठिकाणाहून माहिती गोळा केली जाते. मग दुसरी पायरी आहे डेटा प्रक्रिया, जिथे या माहितीला स्वच्छ आणि व्यवस्थित केलं जातं. तिसऱ्या टप्प्यात येतं विश्लेषण, जिथे त्यातले पॅटर्न शोधले जातात. आणि मग येतो शेवटचा सगळ्यात महत्त्वाचा टप्पा, डेटा आधारित निर्णय घेणं, म्हणजे प्रिस्क्रिप्शन मॅपसारखे ठोस आदेश तयार करणं, जे थेट ट्रॅक्टरला किंवा इतर उपकरणांना दिले जातात. ठीक आहे, प्रक्रिया तर समजली. पण याचा शेतकऱ्यांना खरा फायदा काय होतो? जेव्हा हे डेटा विश्लेषण योग्य पद्धतीने शेतात वापरलं जातं, तेव्हा त्याचे परिणाम काय दिसतात? खरं तर डेटा विश्लेषण हे एका निदान किल्लीसारखं काम करतं. जसं डॉक्टर रिपोर्ट्स बघून आजाराचं निदान करतात, तसंच हे विश्लेषण हवामान, कीड, बाजारपेठेतील भाव आणि इतर अनेक गोष्टींचा अभ्यास करून शेताची खरी क्षमता बाहेर काढायला मदत करतं. यामुळे शेती करण्याच्या पद्धतीत एक खूप मोठा बदल होतोय. आपण प्रतिक्रियात्मक शेतीकडून सक्रिय शेतीकडे जातोय. म्हणजे पूर्वी कसं होतं, समस्या दिसायची, मग आपण त्यावर उपाय करायचो. पण आता प्रेडिक्टिव्ह ॲनालिटिक्समुळे समस्या येण्याआधीच तिची चाहूल लागते आणि तिला वेळीच रोखता येतं. याचे फायदे तर अगदी स्पष्ट आहेत. एक तर पाणी आणि खतांसारख्या संसाधनांचा अचूक वापर होतो, म्हणजे खर्च कमी आणि पर्यावरणाचीही काळजी. दुसरं म्हणजे उत्पादकता वाढल्यामुळे नफा वाढतो आणि हवामानातील धोक्यांचा अंदाज लावता आल्यामुळे जोखीमही कमी होते. आणि हे तर फक्त सुरुवातीचं चित्र आहे. खरं भविष्य तर याही पुढे आहे. प्रगत विश्लेषण आणि मशीन लर्निंगमुळे या क्षेत्रात काय काय शक्य आहे याच्या सीमा अजून विस्तारत आहेत. या भविष्याचं इंजिन आहे मशीन लर्निंग, म्हणजेच AI. हे अल्गोरिदम प्रचंड डेटाचं विश्लेषण करून असे काही पॅटर्न्स शोधून काढतात जे आपल्या साध्या डोळ्यांना कधीच दिसणार नाहीत, आणि त्यातून अत्यंत अचूक शिफारसी तयार करतात. मशीन लर्निंग काय काय करू शकतं? पहिलं तर ते पिकाच्या उत्पन्नाचा अगदी अचूक अंदाज लावू शकतं. दुसरं, सॅटेलाइट प्रतिमा वापरून रोग आणि किडींचा सुरुवातीच्या टप्प्यातच शोध घेऊ शकतं. तिसरं, जमिनीतील ओलावा आणि हवामानानुसार सिंचनाचं वेळापत्रक ठरू शकतं. आणि चौथं म्हणजे शेताच्या प्रत्येक भागासाठी किती खत लागेल हे अचूकपणे सांगू शकतं. आणि शेवटी हा एक विचार करायला लावणारा प्रश्न, जसजशी जगाची लोकसंख्या वाढतीये
तसतशी अन्न सुरक्षेची गरजही वाढणार आहे. अशा परिस्थितीत या आव्हानाला सामोरं जाण्यासाठी डेटा आधारित, अचूक आणि शाश्वत शेती हा एक महत्त्वाचा मार्ग ठरू शकतो का, यावर नक्कीच विचार करायला हवा.